हळू ये. काय झालं एवढ्या धापा कशाला टाकतोयस? हा दम खा जरा. दिव्याचा पत्ता मिळाला. अरे काय दिव्याचा पत्ता मिळाला. कुठं? हे बघ आता आपण झोपूया मस्त आणि उद्या जाऊया. ए उद्या काय? मग आत्ताच जायचं. आत्ता मग अरे ती काय करते, कुठं राहते, काय खाते, काय समज मला बघायचंय जाऊन. जाऊयाच. ए जाऊया काय? अरे म्या काय म्हणते, पण गावात लोकांनी आपल्याला ओळखलं तर ते तर जाऊ दे. दिव्याला बघितलं तर दिव्याला कळल की आपण तिचा पाठलाग करत आलोय. ती काय करायला पाहिजे? आजी मी पण तोच विचार करतोय काय करायचं. काय झालं? आधी हसून घे मग बोल. सांग. मग उगाच नाही तुला घेऊन आले बरोबर. मला माहिती आहे तू एकटाच कामाचा आहेस. तुझ्या एकट्याच्या डोक्यात ना वेगवेगळ्या आयडिया येत असतात. अगं दिव्याचं पेंटिंग ह्याच्यात मी ऍक्च्युली खूप आधी केलं होतं, आता नाही केलंय. आहे पण सॉरी का बोलतो? खरंच खूप चांगलं काढलंयस, मला खूप आवडलं. मी तर तुला शाबासकी दिली पाहिजे. का? कारण खूप चांगलं आहे. हा मला सांग कुठल्या क्लासला वगैरे जायचंस का? मग क्लासला वगैरे कधीच नाही गेलो मी असं कधी फॉर्मली शिकलो पण नाही. पण जेव्हा लहानपणी बोर व्हायचं मला किंवा काही करायला नसायचं तेव्हा आई मला जबरदस्ती पेंटिंग करायला बसवायची. ती म्हणायची की डोळे बंद कर, इमॅजिन कर तुझ्या डोक्यात जे येईल ते कागदावर उतरव. आणि मग मी ते करत राहिलो, मला त्याची सवय लागली आणि नंतर सरप्राइझिंगली आवड लागली. अच्छा, म्हणजे अजून एक गोष्ट तुला सीताईंमुळे मिळाली. अजून एक काय, अशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या. काय झालं? काय विचार करतेस? एक ना पेंटिंग काढायचं. कोणाचं? कळेल तुला. म्हणजे कशी दिसते म्या? आई शपथ आजे तू एक नंबर, वरचाच क्लास. मग नाही 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 अरे नाही नाही म्हणजे काय झालं ते सांग की. गॉगल घाला, गॉगल बघ. अरे वय की राहिलंच की. आता सांग. आई शपथ एक नंबर. एक मिनिट जा. भाई बायाची अप्परला घेऊन का गेले असतील रे? मला काय माहिती, काहीतरी त्यांचं महत्वाचं काम असतं म्हणून घेऊन गेला असतील ते. ते दिव्याताईने लावलं असणार कामाला. बाई सही जवाब, असंच करते ती. पोरांनो तुम्ही जरा कामात आहात का? हो. बरं मग मी नंतर येते. नाही नाही या थांबा. अहो काकू काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो त्याचं काय आहे ना, आई आणि अप्परची जरा काळजी वाटत होती. म्हणजे एक फोन केला असता तर बरं झालं असतं. अहो काकू, अहो तुम्ही विचारता काय, डायरेक्ट ऑर्डर सोडायची. हा फुलला आवाज ना फुलला. स्पीकरवर टाक ना. आजे अगं बॅटरीचा कॉल आलाय. अरे त्याला सांग नंतर कर म्हणून. आधी काय? महत्वाचं काहीतरी असेल. एक मिनिट थांब. हॅलो काय बाई, हा एक दिवस गॅरेजात नाही आलं तर एवढी आठवण काढणार तुम्ही? तुम्ही पण ना. ए गप्पे, आठवण यायला लागली. इथं काकू आले, त्यांना आजी सोबत बोलायचंय, त्यांना फोन दे. काकू घ्या. आजी आजी काकू आले, त्यांना बोलायचं. एक मिनिट. बोल ग वंदी, काय झालं? अहो काही नाही हो, जरा काळजी वाटत होती म्हणून फोन केला. अगं तुला सांगितलं का नाही की आमची काळजी करू नगस म्हणून? मग आता काय काळजीतच बुडून राहणार आहेस का काय? तसं नाही हो, पण ते जाऊ दे. मला सांगा, ते दिव्याचं काही कळलं का?
नाही का अजून? हा फक्त एवढंच कळलंय की या गावात हाय ती. आता बाकीचं समजा कळायला वेळ लागेल ना थोडासा. बरं मग आता? आता काय माहिती काढायची समधी. हे भगवंती, अगं आपलं लेकरू आहे का नाही ते? मग असं अर्धवट सोडून येणार काय? अजाबात नाही, समधी माहिती काढणार आणि मगच येणार. अहो पण नाही म्हणजे मला काळजी वाटते हो. तिथे कसं राहणार तुम्ही? अगं म्या काय म्हणते, तू अजाबात टेन्शन घेऊ नगस. अगं अप्पर आणि म्या आहे ना, आणि समज सांभाळून घेऊ. नग काळजी करू. पण ठीक आहे, म्हणजे तुझं कौतुक आहे. खूप खूप छान आलंय बाळा. सीता, कौतुक फक्त एकटे आशूचं नाही हं, दोघांचं कौतुक आहे. हा. का? कष्ट त्याने एकट्याने घेतलेत ना, मग कौतुक एकट्याच होऊ देत. हा आता एखाद्याला सवय असतेच फुकटच कौतुक करून घेण्याची, त्याला आपण काही करू शकत नाही ना. नाही पण खरंच आशू, शिवाने ह्यात काय केलं? खरंय, या पेंटिंगमध्ये मी तसं काही केलं नाही, पण आता तर मी सीताईला काहीतरी करून राहणारच.